नीरेच्या खोऱ्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे नीरा नदीला खरं तर पूर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आता आपण बघू शकतो की माळशिरस तालुक्यातील कुरबावी गावामध्ये काल रात्री खरं तर पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। या गावामध्ये खरं तर पाणी शिरल्यामुळे एनडीआरएफची टीम देखील दाखल झाली होती। या टीमनं काल इथं असलेल्या कदम वस्ती असेल किंवा कुरबावी गावामधील जवळपास 20 ते 25 लोकांना खरं तर स्थलांतरित केलं होतं। आपण बघू शकतो की या कुरबावी गावामध्ये प्रचंड असं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। हा खरं तर नातेपुते ते बारामतीला जाणारा हा खरं तर ब्रिज हा देखील पूर्णपणे पाण्याखाली गेला होता। मात्र आज सकाळपासून पाणी खरं तर ओसरू लागलेलं आहे, त्यामुळे पूल देखील आता मोकळा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। मात्र नीरा नदीमध्ये जवळपास 30,000 क्युसेकचा विसर्गानं खरं तरी नीरा नदी वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जसजशी नीरा नदी पुढे जाईल तसंही नीरा नदी हे खरं तर भीमा नदीला खरं तर याचा भीमा नदीमध्ये मिक्स होत असते आणि भीमा नदी पुढेही खरं चंद्रभागामधून देखील ओळखली जाते। आपल्याबरोबर कुरबावी गावातील काही ग्रामस्थ आपल्याबरोबर काय सांगताल, कशी परिस्थिती काल निर्माण झाली तिथं? काल अचानक पाऊस झाल्यामुळं गावात पाणी शिरलं व 25-30 कुटुंब आपण शाळेमध्ये स्थलांतर केली व आणि शेतांचं नुकसान झालेलं आहे आणि पूलही बंद होता। एनडीआरएफची टीम किती वाजता आली होती? एनडीएमची टीम रात्री 1 वाजता आली होती व ते ढवळे वस्तीवले माणसं स्थलांतर केली त्यांनी। कुठे केले स्थलांतर? वस्ती केली एका। किती घरांमध्ये पाणी शिरलं? आता मला वाटतं 25-30 घरात पाणी शिरलं होतं। लय नुकसान झालेलं आहे गावातल्या माणसांचं। आता आज काय परिस्थिती सकाळची? आता ऊन पडलेलं आहे, पाणी ओसरत आले, थोडं ओसरत आलंय, पाणी कमी झाले। जरशा गाय वाहून गेलेल्या आहेत, काही शेतकऱ्यांच्या मरण पावलेल्या आहेत। त्याचा शासनाने त्वरित पंचनामा करून त्याची नुकसान भरपाई द्यावी। आपण बघितलं असेल की माळशिरस तालुक्यातील खरं तर दमदार पाऊस झाल्यामुळे कुरबावी गावामध्ये खरं तर पाणी शिरलं होतं आणि जे निरेच्या खोऱ्यामध्ये जो पाऊस पडतोय ते सगळं पाणी जर आपण बघितलं तर ह्या नदीकाठी असलेल्या गावांमध्ये घुसलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत या कुरबावी गावामध्ये काल एनडीआरएफच्या टीमनं जवळपास 25 ते 30 लोकांना खरं तर स्थलांतरित केलं होतं। मात्र आज जर आपण सकाळी बघितलं तर पूर्णपणे पूर ओसरायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळतं। मात्र ग्रामस्थांकडून या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची देखील आता या कुरबावी गावातून होत आहे। माळशिरसहून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी।